बायको, तुम्हाला वाढदिवसाला काय गिफ्ट हवं? नवरा, तुम्हाला आदर दे, तेच पुरेसे आहे. बायको, नाही, मी तर दुसरं गिफ्ट देणार. 70 उलटलेल्या आजीने घटस्फोटासाठी अर्ज केला. जज साहेब, तुम्हाला या वयात घटस्फोट का हवाय? आजीबाई, माझे मिस्टर माझ्यावर मानसिक अत्याचार करतात. जज साहेब, म्हणजे नेमकं काय करतात? आजीबाई, भांडण झालं की मला हवं तितकं ऐकवतात आणि मी बोलू लागले की कानातली मशीन काढून ठेवतात. जज, तुम्हाला घटस्फोट का हवाय? नवरा, माझी बायको माझ्याकडून खूप काम करून घेते. लसूण सोलायला सांगते, कांदाही चिरायला लावते, भांडीही घासून घेते. जज, त्यात काय इतकं? नवरा, मला खूप कंटाळा येतो. हो, मला घटस्फोट हवाय. जज, लसूण आधी थोडी गरम करा, अगदी सहज सोलली जाईल. कांदे चिरण्याआधी ते फ्रीजमध्ये ठेवा, मग कांदे चिरताना डोळे झोंबणार नाहीत. भांडी घासण्याआधी 10 मिनिटे ते टबमध्ये ठेवा, म्हणजे घासताना जास्त त्रास होणार नाही. नवरा, आलं माझ्या लक्षात, द्या तो घटस्फोटाचा अर्ज परत. नवरा, वरण असं करतात का? अजिबात चव नाहीये. संपूर्ण दिवसभर मोबाईलमध्ये लक्ष, स्वयंपाकघराकडे दुर्लक्ष. तुला काही अक्कल आहे की नाही? बायको, आधी तो मोबाईल बाजूला ठेवून ताटात लक्ष द्या. कधीपासून पाहते तुम्हाला पाण्यात बुडवून पोळी खाताय. वरणाची वाटी बाजूला असून दिसत नाही का तुम्हाला? जुन्या चित्रपटात एखाद्याचा अपमान केला की त्याला हार्ट अटॅक येत असे. जर हे खरं असतं तर आज प्रत्येक नोकरी करणाऱ्याला 1 महिन्यात 8 ते 10 वेळेस हार्ट अटॅक आला असता. रुपेशने एका मोठ्या कंपनीत मुलाखत दिली. बॉस, अभिनंदन, तुमचे सिलेक्शन झाले आहेत. तुम्हाला यावर्षी 5 लाख रुपये वार्षिक पगार असेल आणि पुढील वर्षी 10 लाख रुपये वार्षिक पगार मिळेल. रुपेश, ठीक आहे, मग मी पुढल्या वर्षी येतो. शिक्षक, बंडू पेपर लिहायचं सोडून कशाचा विचार करतोय? बंडू, कुठल्या प्रश्नाचे उत्तर कुठल्या खिशात आहे याचाच विचार करतोय सर. डॉक्टर, मी तुमचा प्रॉब्लेम सांगून नाही शकत. बहुतेक ते ड्रिंकमुळे होत असेल. पेशंट ठीक आहे डॉक्टर, तुमची उतरल्यावर परत येतो.